जागा सोडता आल्या. चला सामना सुरू करायचा आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. क्रीडांगण क्रमांक 2 क्रीडांगण क्रमांक 2 वरती चालू सामना TBM कारावी विरुद्ध वादल खारीकवाडा. हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी पुढील सामना श्रीराम गडप विरुद्ध मरीदेवी धेरंड. आपण क्रीडांगण क्रमांक 2 साठी तयारायचं आहे. श्रीराम गडप विरुद्ध मरीदेवी धेरंड क्रीडांगण क्रमांक 2 वरती आपल्याला पहिला पुकार. प्रसन्न सुर्वे साहेब फायनल सम्राट यांच्याकडून संजय म्हात्रे सरांना 500 रुपये. नितेश राऊत यांच्याकडून ऑफर आलेली आहे 500 रुपये. राजा देशमुख याला जेव्हा मैदानाच्या बाहेर उडवला त्यावेळी खरोखर म्हात्रे सरांनी सुद्धा जोश मैदानात आणला. त्यासाठी खरोखर 500 रुपयाचं पारितोषिक रसिकांकडून. रसिकांचा दर्दी आहे खरोखर धन्यवाद. तर पुन्हा एकदा विटेवरी उभा माझा विठ्ठल दोन्ही हात कमरेवर प्रशांत जाधव मैदान पाहतोय. सप्त हिंद केसरी. तर आता मात्र चढायची धुरा. हो संकेत बनकर काय घणाघाती हल्ला चढवलाय. जबरदस्त लाजवाब पॉवरफुल 1 man and 1 man आर्मी. अजून वेळ बाकी आहे. राजा देशमुख वर पूर्ण दारोमदार आहे. आता मात्र ठेवणीतल्या चढाया कडूस संघाला बाहेर काढावे लागतील. आपल्या भात्यातील शस्त्र अस्त्र आता मात्र कुर्डूस संघाला बाहेर काढावे लागतील. ज्यासाठी राजेंद्र देशमुख ओळखला जातोय ती हनुमान उडी मैदानात पाहायला मिळेल का रसिकांना. थोडं मागे झालं तर बरं होईल. क्रीडांगण क्रमांक 2 वरती लढत सुरू होतोय. अर्थात क्रीडांगण क्रमांक 2 वरची TBM कारावी विरुद्ध वादल खारीकवाडा हा मॅच सुरू झालेला आहे. 5 गुणांनी पिछाडीवरती अज्ञात अवसेकर. यावेळेला मात्र पुन्हा एकदा जबरदस्त डॅश. संकेत बानकर लागोपाठच्या दुसऱ्या रेडवरती पुश करतोय डॅश करतोय आणि त्याच वेळेला अज्ञात अवसेकर कोर्टच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. निखिल सिरके आणि अज्ञात अवसेकर 2 रायडर कोर्टच्या बाहेर. आता मात्र प्रसाद समाधान मोरेची रीड 21-15 6 गुणांनी आघाडीवरती पांडवादेवी रायवाडी. जबरदस्त कमबॅक. अत्यंत अफलातून मॅच. प्रयत्न छान उडवलाय मैदानाच्या बाहेर पालखी उचलली गेली आहे. काही क्षेत्ररक्षण मातृछाया कुर्डूस. राजा देशमुख उडी घेईल हनुमान असा प्रयत्न काही शक्य आहे. हो संकेत बनकर काय थांबवलाय आसमान दाखवलाय राजा देशमुख याला. जबरदस्त बॅक होल्ड. 3 लागोपाठचे डिफेन्स संकेत बांधकरने केलेत या मॅच मध्ये. अफलातून लाजवाब डिफेन्स संकेत बांधकरचा. संकेत बांधकर उत्कृष्ट पकड होण्याचा इरादा आहे की काय. काही क्षेत्ररक्षण केले तो. कमाल. पहिला ठरला निखिल सिरके, दुसरा अज्ञात अवसेकर आणि तिसरा राजा देशमुख. या तिन्ही खेळाडूंना डिफेन्स मध्ये बाद केलंय संकेत बानकरने. अप्रतिम डिफेन्स आज संकेत बानकरचा. जवळ हा सामना आपल्या खिशात टाकतोय. अर्थातच खेळ अजून बाकी. मात्र अंतिविसल झाली आणि प्रशांत जाधव वादळानं पूर्ण खेळी पलटवून टाकली. जी
जी आघाडी होती कुर्डू संघाकडं ती होत्याचं नव्हतं केलं आणि खरोखर सन्माननीय प्रशांतजी चिंबुलकर साहेब रायगड लीगचे मालक प्रशांत चिंबुलकर साहेब यांच्याकडून पांडवा देवी रायवाडी संघ प्रशांत जाधव 2000 रुपयाचं पारितोषिक मी विनंती करतो साहेबांना आपल्या शिबासने आपण द्यायचं आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. वादली केली करणारा प्रशांत जाधव 2000 रुपये आपल्या संघासाठी लाजवाब केली. आणि प्रशांत जाधवने या ठिकाणी समालोचक रुपेश डाकेला 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. बघा या ठिकाणी प्रशांत जे रायगड लीगचे मालक आहेत चिंबुलकर यांनी मगाशी ज्यावेळेला बॅकफुटला होता संघ त्यावेळेला पारितोषिक लावलं होतं की रायवाडी संघ जर जिंकला तर 2000 रुपयाचं पारितोषिक रायवाडी संघाला डिक्लेअर केलं होतं आणि रायवाडी संघाने कमबॅक केलं आणि इथे मात्र सामना जिंकला. 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं गेलं आणि त्यामधले 500 रुपये रुपेश डाकेला. काय आहे रुपेश डाके, काहीतरी लपडा आहे. धन्यवाद. कोणताही संघ बॅकफुटवर असला की त्याला जागेवर घेऊन येण्याची ताकद आम्ही नक्कीच ठेवतोय. सकारात्मक दृष्टिकोन. संघ कोणताही असो सर्व संघ आपलेच आहेत. कोणीही जिंको कोणी हारो पण रसिकांना सामना दर्जेदार पाहिजे, नेत्रदीपक पाहिजे. यासाठी आम्ही निश्चितच मेहनत घेणार. खरोखर सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणार समोरच्या संघामध्ये आणि सामना खरोखर लाजवाब होईल. चला विनाविलंब या. आमचे प्रशांत चिंबुलकर आहेत अर्थात धावत्या घोड्यावर पैसे लावणारे बरेच असतात परंतु जो घोडा पळत नाहीये त्याला पैसे लावून पलवाची ताकद फक्त आमच्या प्रशांत सरांकडेच आहे. चला विनाविलंब या. अर्थातच क्रीडांगण नंबर 1 वर जय बजरंग रोहा शिवाई बांधण आपला शेवटचा पुकार, शेवटचा मिनिट. विनाविलंब या. चला जय बजरंग रोहा शिवाई बांधण आपण क्रीडांगण क्रमांक 1 वरती त्वरित यायचं आहे. 2 मिनिटाचा अवधी आपल्यासाठी असेल. 2 मिनिटानंतर आलात नाही, जर आलात नाही तर तुम्हाला बाद केलं जाईल. बघा या लवकर, चला लवकर. अर्थात आपण पाहतो या ठिकाणी अत्यंत अटीतटीची लढत या ठिकाणी संपली. खूप चांगला मॅच आपण सर्वांनी पाहिला, अनुभवला. त्या सामन्यामध्ये पांडवादेवी रायवाडी हा संघ विजयी झालेला आहे. अभिनंदन या संघाचं. त्याच ठिकाणी जय बजरंग रोहा विरुद्ध शिवाई बांधण हा सामना या ठिकाणी सुरू होईल. आपण या चला लवकर. क्रीडांगण क्रमांक 2 वरती दुसरी क्वार्टर फायनल श्रीराम गडप विरुद्ध मरीदेवी धीरण. आपल्याला क्रीडांगण क्रमांक 2 साठी तयार राहायचं आहे. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी सहकार्यवाह सन्माननीय प्रथमेश पाटील सर ॲडव्होकेट रसिकामध्ये आहात. आपणास विनंती आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. तर चला जय बजरंग रोहा शिवाई बांधण शेवटचा 1 मिनिट. प्रसन्न सुर्वे सर बघा संघ उपस्थित होतात काय झालेला आहे. धन्यवाद. खरोखर प्रत्येक जण ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी स्वतःला झोकून देतोय. चला जय बजरंग रोहा आपण चला आपला प्रतिस्पर्धी संघ उपस्थित झालेला आहे. आपण या लवकर, चला लवकर. रोहा चला. क्रीडांगण नंबर 2 वर थांबवलं गेलंय मनीष पाटील याला. खारीकवाडा संघ आपण बघतो 3-5 अशा फरकाने 2 गुलाने पिछाडीवरती आहे. TBM कारावी संघाच्या विरुद्ध आपण बघतो जिथे पहिला क्वार्टर फायनलचा सामना सुरू आहे. TBM कारावी विरुद्ध वादल खारीकवाडा हा मॅच क्रीडांगण क्रमांक 2 वरती सुरू आहे. 5-3 अशा फरकाने TBM कारावी आघाडीवरती. जय बजरंग रोहा संघ उपस्थित होत आहे. एक जबरदस्त लढत रोहा विरुद्ध अलिबाग अशी लढत आपण क्रीडांगण क्रमांक 1 वरती पाहणार आहोत. जय बजरंग रोहा विरुद्ध शिवाई बांधण. थंडीचा जोर जरूर वाढत चाललेला आहे आणि त्या गार थंडीमध्ये आमचे सर्व लाडके प्रेक्षक या
क्रीडांगणावरती या गॅलरीमध्ये बसून सामने बघत आहेत. अगदी त्या सर्व प्रेक्षकांचे पुन्हा एकदा राजनभाई नार्वेकर आणि या जय हनुमान क्रीडा मंडळ कातलपाडा सातडीच्या वतीने खूप खूप धन्यवाद. आपण या गार हवेमध्ये दवाच्या अगदी छत्रछायेमध्ये आपण हा सामना पाहत आहात. आपले खूप खूप धन्यवाद असतील. आणि जे यूट्यूबला अजून सुद्धा प्रेक्षक जोडलेले आहेत त्या सर्व प्रेक्षकांचे पुन्हा एकदा राजनभाई नार्वेकर आणि जय हनुमान कातलपाडा सातर्डे यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद. असं सहकार्य शेवटच्या मॅच पर्यंत असावं. एकदा ते बाईकचा उल्लेख हॅलो. तर केलीमेलीच्या वातावरणात ही स्पर्धा यशाकडे वाटचाल करत आहे. सन्माननीय श्री राजनभाई नार्वेकर पुरस्कृत जय हनुमान क्रीडा मंडळ कातलपाडा आयोजित या स्पर्धेच्या अर्थातच उपउपांत्य फेरीच्या लढतीला सुरुवात झाली. क्रीडांगण नंबर 2 वरचा सामना हा क्वार्टर फायनलचा सामना. तर क्रीडांगण नंबर 1 वर चालू होतोय दुसऱ्या फेरीचा शेवटचा सामना. जय बजरंग रहा शिवाई बांधण. आपण पाहिला शिवाई बांधणचा खेळ. पहिल्या फेरीमध्ये डिफेन्सच्या बाबतीत रसिक म्हणावा अधिराज्य गाजवलेलं शिवाई बांधणात राज जंगमचा संघ, प्रतीक गावणचा संघ, सुमित केलकर आपणास मैदानात. तर आता मात्र जय बजरंग रहा म्हटलं तर राकेश गायकवाड हा वादळ त्याला साथ देणार. राज मोरे रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व, महाराष्ट्र राज्याचं कुमार गटाचं प्रतिनिधित्व करणारा हाच राज मोरे मैदानात सज्ज झालाय. आणि पहिल्या चढाईत राज मोरे याच्यावर हल्ला चढवलाय. शिवाई बांधण यशस्वी झाला असता तर पाठीराख्यांच्या डोल्यातून गंगा जमुना वाहिल्या असत्या. असा हा सामना आहे. दर्शन भिंगे एक तारणहार संजीवनी घेऊन येईल संघासाठी. राकेश गायकवाड सारखा खेळाडू कोपरा रक्षक सौरभ तर आता मात्र धुरा सांभाळतोय अर्थातच राकेश गायकवाड. रायगड पोलीस ज्याने खरोखर आपल्या परिस्थितीमधून अस्तित्वाची लढाई केली आणि खरोखर आणि राकेश गायकवाड उडवलाय मैदानाच्या बाहेर. सुमित केलकर कमालीचा संघर्ष शिवाई बांधण संघाचा. एक जबरदस्त अफलातून खेळाडू मैदानात आपण पाहताय. जालाला राग तोच कबड्डीचा वाघ. मैदानात डरकाली फोडू शकेल का? हो 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 काय टू टच. राज जंगम अकराल विकराल तांडव. तर क्रीडांगण नंबर 2 वर ओमकार मिस्त्रीचा संघ वादळ खारीकवाडा आपणास पाहायला मिळतोय. वादळी खेळी मैदानात क्षणाक्षणाला उत्कंठा वाढणार आणि कबड्डीचा थरार तुम्हाला याच दिही याचडूला पाहायला मिळणार. चढाई करतोय रोहा संघाचा हा उंच पुरा खेळाडू. पुढील होणारा सामना क्रीडांगण नंबर 1 वर वाशी जय हनुमान धरण 2 वर दिले ना, 2 वर दिले नाही दिले ना आपण मरीदेवी धरण आणि दिले इकडे घ्यायला लागेल 1 वर. क्रीडांगण क्रमांक 1 वरती पुढील सामना जय भवानी वाशी विरुद्ध जय हनुमान धेरंड.
आपण क्रीडांगण क्रमांक 1 साठी तयार राहायचं. आपल्याला पहिला पुकार, क्रीडांगण क्रमांक 2 वरती दुसरा पुकार, क्रीडांगण क्रमांक 2 वरती दुसरा पुकार. श्रीराम गडप विरुद्ध मरिदेवी धेरंड आपल्यासाठी सेकंड कॉल, क्रीडांगण क्रमांक 2. रेडवरती आपण बघतोय जर्सी नंबर 4 रेडवरती 6-0 अजून सुद्धा आपलं खातं खोललेलं नाही आहे. 6-0 अशा फरकाने मॅच पुढे जातोय. इथे आणखीन एक डिफेन्स, लागोपाठ डिफेन्स आपण बघतोय. जे पहिल्या मॅच मध्ये होतं तेच डिफेन्स इकडे दुसऱ्या मॅच मध्ये अफलातून लाजवाब. टेक्निकल पॉइंट, चुकीला माफी नाही हो. आणि पहिला पॉइंट टेक्निकल प्राप्त होते. बघा टेक्निकल पॉइंटने आपलं खातं खोललंय ते रोहा संघाने. इथे कमबॅक करावं लागेल. ऑल आउट झालाय रोहा संघाचा. 10-1 असा मॅच पहिल्या हाफ मध्ये. रसिकांनो, क्वार्टर फायनल पाहिल्याशिवाय जाऊ नका. आज निर्व्यसनी सुद्धा 90 मारणार अशी परिस्थिती मैदानात निर्माण होईल. कारण काही लढती आता तुम्हाला पाहायला मिळतील. 90 बोललं तर बऱ्या बऱ्यानं आनंद वाटला हो. थंडीचे दिवस आहेत, स्पर्धा यशस्वी होते. बघूया राज मोरे पूर्ण दारोमदार 9 गुणांची आघाडी. बोनस आहे, बोनस पॉइंट वसूल करून गेला. राजचा पहिला रेडवरती डिफेन्स झाला, मात्र दुसऱ्या रेडवरती त्यांनी बोनस वसूल केला आणि पहिला पॉइंट आपल्या संघाला तो मिळवून देतोय. एकूण 2-10 अशा फरकाने मॅच पुढे आहे. बांधन संघाचा रायडर राजजंगम रेडवरती क्रीडांगण क्रमांक 2 वरती 8-8 असा सामना बघतोय आपण. टीबीएम कारावी विरुद्ध वादळ खारीकवाडा हा सामना क्रीडांगण क्रमांक 2 वरती आपण पाहत असाल तर समसमान गुणांवरती चालू आहे. सेकंड हाफचा खेळ सुरू असताना आपण बघतोय जिथे टीबीएम कारावी संघ पहिल्या हाफ मध्ये बॅकफूट वरती होता, परंतु सेकंड हाफ मध्ये ती बरोबरी आणलेली आहे 8-8 अशा फरकाने. आता मात्र पुन्हा एकदा राज मोरे रेडवरती बॅक किकचा प्रयत्न, सागरी चैन जबरदस्त लाजवाब. या ठिकाणी आपण बघतोय गावंड, प्रतीक गावंड काही फिरवलाय शिवाई बांधन. काही व्यूह रचना हो. तुम्ही तर कौरवांना सुद्धा हरवला. काही चक्रव्यूह रचलाय वाच. जय बजरंग सारख्या बलाढ्य संघाला पण बुचकुल्यात पडलंय. जबरदस्त शिवाई बांधन, नाद झालाय. परंतु जय बजरंग रोहा, तुम्ही सुद्धा कमबॅक करू शकते ती ताकद तुमच्यामध्ये आहे. अहो फक्त 9 गुणांची आघाडी तुम्ही अशी मोडून काढू शकताय हो. राकेश गायकवाडची एक्सप्रेस जर रुळावर आली ना तर थांबवणं कठीण जाईल. शिवाई बांधन, दर्शन विंगे क्रीडांगण क्रमांक 2 वरती सुंदर डिफेन्स होतोय. खारीकवाडा संघ आघाडीवरती आपण बघतोय. डिफेन्स झाला त्यामुळे 1 गुणाने आघाडीवरती येईल. 9-8 असा सामना क्रीडांगण क्रमांक 2 वरती. टीबीएम कारावी विरुद्ध वादळ खारीकवाडा. राकेश गायकवाड, जर ग्रीन सिग्नल मिळाला तर थांबवणं कठीण जाईल. हा सुद्धा वादळी खेळाडू आहे. चप्पल चाणाक्ष आणि चतुर टिपला दर्शन भिंगेला. जबरदस्त टो टच. दर्शन बिगे कोर्टच्या बाहेर जातोय आणि त्याच वेळेला आपण बघतोय रेड वरती, थर्ड रेड वरती आलाय रायडर. आपण बघतोय थर्ड रेड साठी ज्या खेळाडूला आपण पाठवलं जातं, वा रनिंग हँड टच. इथे जबरदस्त कव्हर वरती आक्रमण. बाद झालाय कोण? राकेश गायकवाड. वजीराला टिपलाय, परंतु आपला वजीर जरी मैदानाच्या बाहेर असला तरी एक प्यादा सुद्धा पूर्ण मैदान बदलू सोडू शकतो. परंतु राजमोरे हा सुद्धा एक घणाघाती हल्ला आहे. चपल आहे, चाणाक्ष आहे, कधीही टर्निंग पॉइंट. नॅशनल खेळाडू आहे, हे विसरून जमणार नाही. राजमोरे मध्ये सुद्धा भरपूर सामर्थ्य आहे. अनेक आघाडे याच खेळाडूने मोडून काढलेले, ते विसरून जमणार नाही. जय बजरंग रोहा संघ. राज मोरे विरुद्ध राज जंगम अशी लढत आपण क्रीडांगण क्रमांक 1 वरती पाहतोय. राज जंगम
अर्थात हनुमान उडीसाठी प्रसिद्ध असणारा राज जंगम रेडवरती होता. जंप मारून हाताने मारण्याचा प्रयत्न रिक्त हाताने परतलाय. एक काटाकीर मॅच क्रीडांगण नंबर 2 वर पाहताय. संदेश पाटील 2 गुणांनी पिछाडीवर TBM कारावी. पारस शिर्के मात्र आता निश्चितच भ्रमात पडलाय. वादल खारीकवाडा संघ कमालीचा संघर्ष वादळच निर्माण केलंय. हे तोक्ते वादळ थांबणार नाही, परंतु संदेश पाटील याला मेहनत घ्यावी लागेल. जबरदस्त रेड, डीप मध्ये रेड, परंतु क्षेत्ररक्षण पहा, अफलातून क्षेत्ररक्षण जे ते आज बांधन संघाचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर हे क्षेत्ररक्षण भेदणं अत्यंत कठीण जाते राज मोरेला, कारण एवढ्या डीप मध्ये जाऊन सुद्धा त्या ठिकाणी पॉइंट मिळत नाही. रिक्त हाताने परतलाय राज मोरे आणि त्याच वेळेला आपण बघतोय राज जंगम रेड वरती प्रत्युत्तर बघा. राज विरुद्ध राज जंगम अशी झुंज क्रीडांगण क्रमांक 1 वरती 12-3 असा सामना. बांधन 12-3 गुणांवरती रोहा संघ म्हणजे 9 गुणांनी आघाडीवरती राज जंगम रेड वरती. क्रीडांगण क्रमांक 2 वरती खारीकवाडा आपण बघतोय 3 गुणांनी आघाडीवरती झाला. TBM काराबीच्या विरुद्ध आपण पाहतोय सुपर टॅकलचा मोका त्या ठिकाणी 2च्या डिफेन्स मध्ये सुपर टॅकलचा मोका असेल आणि त्याच वेळेला ऑल आउटची सुद्धा संधी असेल खारीकवाडाला. लाजवाब सामना कमबॅक होतोय. जय बजरंग रोहा संघ 6-12 म्हटलं की हा सामना सुद्धा चुरशीचा होईल. सुपर रेड होतो या ठिकाणी आपण पाहिला तर एक सुपर रेड झालेली आहे ती जय बजरंग रोहा संघाकडून आणि त्याच वेळेला दर्शन भिंगेची रेड. दर्शन नंबर 10 रेड वरती दर्शन भिंगे 7च्या डिफेन्स मध्ये टोटसचा प्रयत्न इथे केलाय. जबरदस्त अफलातून टोटस दर्शन भिंगे या ठिकाणी पॉइंट प्राप्त करतोय. 13-6 7 गुणांनी लीड वरती. यावेळेला शिवाई बांधन पुन्हा एकदा राजमोरे रेड वरती रनिंग किक मारली होती. कव्हर वरती आक्रमण होतं त्या ठिकाणी असणारा सुमित वरती आक्रमण आपण बघतोय 5च्या डिफेन्स मध्ये. बोनस ऑफ आहे राज रेड वरती. प्रयत्न होते मात्र यश मिळत नाही. रिक्त हाताने परतलाय. चला चला तिकडे काय, चला लवकर. पिंट्या नार्वेकर सर बघा तिकडे सामना चालू करून घ्या. हा ओके धन्यवाद. थंडीचा झोत वाढलेला आहे पिंट्या नार्वेकर सर, धन्यवाद. क्रीडांगण क्रमांक 2 वरती पुढील सामना श्रीरामगड विरुद्ध मरीदेवी धीरण. क्रीडांगण क्रमांक 1 वरती जय भवानी वाशी विरुद्ध जय हनुमान धीरण या चारी संघाने जय्यत तयारीत राहायचं आहे. रेड वरती येतोय राकेश गायकवाडची रेड. आतापर्यंत 3 रेड त्याच्या झाल्यात आणि 3 रेड मध्ये एक मात्र पॉइंट त्याच्या खात्यामध्ये असणार आहे. 5 डिफेन्स बोनस ऑफ. 10-12 12-10 क्रीडांगण नंबर 2 क्वार्टर फायनलचा सामना क्रीडांगण नंबर 2 वर आपणास पाहायला मिळतोय. डिफेंडरच्या मस्तकावर दस्तक देणाऱ्या चढाया रेडर कडून पाहायला मिळतील. विशेष कौतुक धन्यवाद देतोय महिला भगिनींचं. आपण सुद्धा या स्पर्धेचा साक्षीदार होत आहात. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार, या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार आपण होत आहे. धन्यवाद महिला भगिनींनो. क्रीडांगण क्रमांक 1 वरती दुसरा पुकार जय भवानी वाशी विरुद्ध जय हनुमान धीरण. आपल्याला सेकंड कॉल आहे, आपण जय्यत तयारीत राहायचं आहे. क्रीडांगण क्रमांक 2 वरती सुद्धा सेकंड कॉल आहे. श्रीराम गडप विरुद्ध मरीदेवी धीरण आपल्याला दुसरा पुकार. प्रेक्षकांना विनंती आहे अजिबात आपण पाठी बसायचं नाही. आपल्याला गॅलरी बनवलेली आहे. आपल्याला एवढी मोठी गॅलरी बनवली तरी तुम्ही मातीवरती बसता. जा वरती जाऊन बसा तिकडे. एवढ्या चांगल्या गॅलरीचा आनंद घ्या आपण. गुणफलक बदललाय.
काढू धोरण. क्रीडांगण क्रमांक 1 वरती दर्शन भिंगेची रेड आहे. 6च्या डिफेन्स मध्ये दर्शन भिंगे रेड वरती. इथे रनिंग हँड टच केलाय, लेफ्ट कॉर्नर वरती आक्रमण केलंय आणि त्याच वेळेला आपण पाहतोय या ठिकाणी जो प्रमुख राकेश गायकवाड कोर्टच्या बाहेर ऍडव्हान्स टॅकल साठी गेला होता. रनिंग किक मध्ये त्याला टिपलाय आणि पॉइंट वाढवले 14-6. आता लीड राज मोरे रेड वरती. राज मोरेची वादळी खेळी पाहायला मिळेल का? 6-14, 14-6 गुणफलक आपण पाहताय. विजयाचा ललकार कोण करेल मैदानावर? बोनस मात्र निश्चित. मरीदेवी धेरण श्रीराम गडब क्रीडांगण नंबर 2 साठी अंतिम पुकार स्वागत कक्षावर. चला तर क्रीडांगण नंबर 1 वर जय भवानी वाशी पेन विरुद्ध जय हनुमान धेरण. हा सुद्धा सामना रसिकांना आनंद देईल. 7-14 राकेश गायकवाड माघार घेणार नाही शेवटच्या व्हिसल पर्यंत, कारण जय बजरंग रोहाने सुद्धा अनेक मैदान खरोखर हातातून निसटलेला सामना पुन्हा खेचून आणण्याची धमक या रोहा संघामध्ये आहे. बोनसचा टेमाने बोनस मात्र निश्चित. जय बजरंग रोहा गुणांची चोरी करणारा संघ मात्र दर्शन भिंगे. एक चांगला सुवर्ण मोहरा टिपलाय राकेश गायकवाड याला, पण राकेश गायकवाड हा प्रामाणिक खेळाडू आहे. राज मोरे सुद्धा आहे. हे नाव आम्ही निश्चितच घेतो मित्रांनो, कारण आम्ही सर आपण सामने पाहत असतो कोणता खेळाडू खरं बोलतोय. ओ राज मोरे, मी म्हटलं राज मोरे कमालीचा संघर्ष करणार. 1000 रुपयाचं पारितोषिक प्रशांत चिबुलकर सरांकडून रायगड लीगचे मालक. बघितला, खेळ बदलायला वेळ लागत नाहीये, काही शक्य आहे. टू ड्रीम इज इम्पॉसिबल ड्रीम, काही शक्य आहे. अहो इथे 12 महिने पाऊस पडू शकतोय तर मैदानात गुणांचा पाऊस नाही का हो पडू शकत? सुंदर सुंदर असे सामने झाल्यावर आमचा पैसा वसूल. आवाज गेला तरी चालेल. काल आवाज बाद झाला होता, सकाळपासून 3 वेळा डॉक्टरकडे जाऊन आलोय, त्यावेळेला आज बोलू शकलोय. उद्या समजत नाही की बेलीला पोहोचीन की नाही. जवळजवळ 48 तास जागा राहावं लागेल, परंतु बघूया मैदानाकडे जातोय. हा आनंद पैशाने विकत मिळणार नाही. राज मोरे थरार 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 कमाल कमाल केली आहे. असे सामनेच व्हायला पाहिजेत. क्षणाक्षणाला हृदयाला झटका बसणं गरजेचं आहे. होत्याचं नव्हतं झालंय, कुणी अंदाज लावला नाही तर बरं होईल. हो हो हो, पडला पडला लोण्याचा बोजा पडला, परंतु ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द मैदानात. होईल पलटवार अजूनपर्यंत शक्य आहे. गुणफलक 17-15, 2 गुणांची नाम मात्र आघाडी आता मात्र रोहा संघाकडं. बघा पहिल्यापासून जो संघ आघाडीवरती होता तो काही क्षणामध्ये पिछाडीवरती गेलाय. राज मोरेची ती सुपर रेड आणि त्यानंतर बांधन बॅकफुट वरती. मगाशी सुद्धा असाच सामना झाला जो पाहिला होता मागील सामना. सर्व असेच होतील जोपर्यंत मैदान आम्ही गाजवणार. रसिक वर्ग इथे थांबणार. खेळाडूंवर फिदा झालाय रसिक वर्ग. पुढील होणारा सामना अंतिम पुकार श्रीराम गडा मरीदेवी धेरण क्रीडांगण नंबर 2 तर क्रीडांगण नंबर 1 वर जय भवानी वाशी जय हनुमान धेरण. स्वागत कक्षावर चला. राकेश गायकवाड रेड वरती येतोय 7च्या डिफेन्स मध्ये. चला प्रेक्षक पुन्हा एकदा आतमध्ये चाललेले थोडे थोडे